नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहरातील आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे अहिल्यानगर जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आनंद ऋषीजी नेत्रालय ऑटो रिक्षा स्टॉपचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे अध्यक्ष तथा मनपा स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले तात्या यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, संघटक सुधाकर साळवे, कार्याध्यक्ष विलास कराळे, बाबा अरगडे, संघटक नासिर भाई, सचिव अशोक औशीकर, खजिनदार गणेश आटोळे, लतीफ भाई, आनंद ऋषी नेत्रालय ऑटो स्टॉपचे अध्यक्ष आशिष तांगडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चाबुकस्वार आदी सदस्य उपस्थित होते। यावेळी तात्या अविनाश घुले बोलत होते की रिक्षा चालक बांधव प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात। रिक्षा चालकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी व कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे। रिक्षा चालकांच्या घरकुलाचा प्रश्न महापालिकेत ठराव घेऊन रिक्षा चालकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। आपल्या चालक मालक संघटनेच्या शाखेचं उद्घाटन आता थोड्या वेळात आपलं होणार आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुद्दामून इथं आलेले, आता मगाशी त्यांनी नाव त्यांचं घेतलं एक जणांनी, अध्यक्ष आशिष दांगडे, उपाध्यक्ष बाळासाहेब चाबुकस्वार आणि ज्यांनी मगा सांगितलं की श्री शंकरराव दांगडे, पण त्यांचं एक महत्त्वाचं नाव घ्यायचं तुम्ही राहिलं, पैलवान शंकरराव दांगडे। मग तेव्हा त्यांना ते महत्त्वाचं ते राहतं, जे पैलवानकी केलं राहतं त्याचं पै लागलं म्हणजे त्यांचा एक छाती अजून फुगती। आणि आता महाराष्ट्र केसरी पण आपल्या नगरमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित असलेले उपाध्यक्ष आमचे दत्ताभाऊ वामन, सचिव अशोकजी औशीकर, आमचे संघटक नासिर भाई, आमचे दुसरे संघटक सुधाकरजी साळवे आणि आता आमचा संजू कर्डिले, आमचा गणेश आटोळे, संजू कर्डिले म्हणजे आमचे गणेश पैलवानचा फोटो आहे इथं। आता ते नाही आले, आम्हाला दुपारी बरोबर जायचं होतं, मी कल्टी मारली त्यांना, आम्हाला आमदारांना पत्रिका द्यायच्या होत्या महाराष्ट्र केसरीच्या, पण मी माझे कामं असल्यामुळे मी नाही गेलो। कदाचित ते पत्रिकाच वाटीत असतील अजून, संजय पाटोळे असतील, सर्व सन्मानी आपले रिक्षा संघटनेचे जे आलेले सर्व प्रत्येक ह्याचे शाखेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, तिथले रिक्षा चालक असतील आणि उपस्थित मुद्दामून सर्व इथं उपस्थित झालेत या कार्यक्रमाला। आणि सर्व आपले रिक्षा चालक गोरगरीब, आज आपल्या इथं रिक्षा संघटनेचं उद्घाटन होत आहे। आता मध्ये आपण फलटण पोलीस चौकी कोटल्याच्या तिथं सुद्धा आपण आता रिक्षा संघटनेचं उद्घाटन कर आणि आपल्या संघटनेचं उद्घाटन आणि शाखेचं आणि 15 शाखा अजून आपल्या होणार आहेत। याचं ज्या शाखा जिथं होत आहेत, पहिलवान जिथं रिक्षावाल्यांना न्याय भेटतो त्याच तिथं जास्ती म्हणजे लोकांचं आकर्षण तिथं वाटतं की ही संघटना आपल्यासाठी पळते आणि आपल्यासाठी काहीतरी करते, म्हणूनच लोक संघटनेच्या माध्यमातून येतात। आणि संघटना म्हणजे काय राहते, संघटना म्हणजे आपण सर्वजण जेव्हा एक होतो आणि अविनाश घुले, दत्ता वामन, अशोक औशीकर हे सिंगल काही नाही आहे, पण जेव्हा सगळेजण एकत्र होतात त्याची ताकद एक वेगळी राहते। आणि संघटनेचं सगळेजण आपण जेव्हा एकत्र होतो त्याची मूठ बनती आणि त्या मुठीतून आपण जे आपले प्रश्न असतात रिक्षावाल्यांचे निश्चितपणे सोडवण्याचं काम करतो आणि अधिकाऱ्यांवर आपली जी एकी राहती, संघटना राहते आणि त्या संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे अधिकाऱ्यांवर त्याचं प्रेशर असतं। आपण तुम्ही आता समज आपली शाखा नसती तर उद्या आपल्याला एखादा ट्रॅफिकवाला आला, RTOवाला आला, काही गोष्टी आपल्याला सांगतो ना आला तर आपल्याला काही बोलला बिल्ला तर आपल्याला आपल्या मागं कोणी नसतं, त्या टायमाला आपल्याला गप्प बसावं लागतं त्या ठिकाणी। पण संघटना असली तर आपल्याला नियम याच्याकरून आपण बोलू शकतो, कारण उद्या तुम्हाला काय झालं तर त्यांना माहिती अख्ख्या संघटना सगळा इथं येऊन उभा राहत्या। त्याच्यामुळे त्यांना आपल्यावर कारवाई करायची झाली तर 10 वेळा विचार अधिकाऱ्यांना सुद्धा करावा लागतो। आता
लईपाशी जी आपली शाखा ओपनिंग झालेली अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेसाठी जे रिक्षा चालक व सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले यांचे सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपन्न